प्रथम वरून आपण सुरू करूया। हा आहे डिलिव्हरी वॉल होल्डर, त्याच्यानंतर डिलिव्हरी वॉल स्पेसर, त्याच्यानंतर डिलिव्हरी वॉल स्प्रिंग, मग डिलिव्हरी वॉल, डिलिव्हरी वॉल सीट, डिलिव्हरी वॉल ज्या सीटवर बसतो त्याला आपण डिलिव्हरी वॉल सीट म्हणतो। त्यानंतर इथे बॅरल, त्यानंतर हा त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे प्लंजर, त्याच्यानंतर आहे स्प्रिंग सीट, त्याच्यानंतर स्प्रिंग, याला आपण प्लंजर स्प्रिंग सुद्धा म्हणतो। आणि त्यानंतर येतो हा छोटासा पार्ट आहे सी लॉक। सी लॉक हा प्लंजरमध्ये बसलेला असतो। त्यानंतर रोलर गाईड व रोलर गाईड लॉक, हा लॉक पण सी टाईप आहे, म्हणजे सी अक्षराप्रमाणे आहे, म्हणून आपण याला रोलर गाईड लॉक किंवा सी लॉक सुद्धा म्हणतो। ही पंप बॉडी आहे, फ्यूल इंजेक्शन पंप, सिंगल ॲक्टिंग फ्यूल इंजेक्शन पंपाची ही बॉडी आहे। हा पंपाच्या बॉडीवरचा हा जो लिव्हर दिसतो याला म्हणतो आपण कंट्रोल रॅक, आणि हा कंट्रोल रॅक ज्याला चालवतो हा एक कंट्रोल स्लीव, किंवा याला क्वाड्रंट सुद्धा म्हणतात। त्यानंतर हा कंट्रोल रॅकला रिटर्न येण्यासाठी एक स्प्रिंग दिलेला असते आणि त्याच्यावर रबर बूट आहे, डस्ट पार्टिकल्स या रॅकच्या माध्यमातून आतमध्ये एंटर होणार नाही, त्यासाठी प्रिव्हेंटेशनसाठी रबर बूट आहे। आणि हा रबर बूट या कंट्रोल रॅकच्या स्प्रिंग सीट आहे, ज्याच्यावर स्प्रिंग बसलेला असतो त्याच्यावर बसलेला असतो। तर अशा प्रकारे आपण फ्यूल इंजेक्शन पंप आता बघा आपण हा फ्यूल इंजेक्शन पंप असेंबल करत आहोत, म्हणजे फ्यूल इंजेक्शन पंपाचे आपण डिस्मेंटल केलेला आहे, पार्टची पूर्ण माहिती घेतलेली आहे। आता आपल्याला फ्यूल इंजेक्शन पंप जोडणी करायची, तर जोडणी करताना सर्वप्रथम पंप बॉडी जी आहे त्याच्यावर एक मार्किंग दिलेली आहे, या गोल हा जो पंच मार्किंग दिलेला आहे हा, आणि हा बॅरलचा जो इनलेट होल आहे हा एकामेकाच्या समोरासमोर आला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला हे फिट करायची आहे, यांची जोडणी करायची आहे। हे आपण लावलेलं आहे बॅरलच्या वर लागते डिलिव्हरी वॉल सीट, ते आपण लावणार आहोत। हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, हा आहे डिलिव्हरी वॉल। हा डिलिव्हरी वॉलच्या सीटवर बसणार आहे। हा बसला, त्याच्यावर हा डिलिव्हरी वॉल स्प्रिंग प्रत्येक पार्ट म्हणून स्वच्छ करून तपासून मग हा स्प्रिंग टेन्शन पण व्यवस्थित आहे किंवा याची खात्री करून, आणि हा डिलिव्हरी वॉल स्पेसर, त्याच्यानंतर डिलिव्हरी वॉल हा स्पेसर डिलिव्हरी वॉल होल्डरच्या आतच असते, अशा पद्धतीने याच्यावरच डिलिव्हरी वॉल स्प्रिंग आणि हा डिलिव्हरी वॉल होल्डर याला नसते। म्हणजे आपण वरची फ्यूल पंपाची वरची बॉडी ही असेंबल केली आहे। आता आपण खालची बॉडी असेंबल करू, तर खालचा भाग आपण असेंबल करणार आहोत। फ्यूल पंपाच्या खालच्या पार्टची आपण जोडणी करणार आहोत। तर फ्यूल पंपाच्या खालच्या पार्टमध्ये सर्वप्रथम आपल्याला कंट्रोल रॅक जो आहे तो आपल्याला असेंबल करायचा आहे, बसवायचा आहे शाफ्टमध्ये फ्यूल पंपामध्ये। फ्यूल पंपाचा मध्ये कंट्रोल रॅक बसवताना या कंट्रोल रॅकच्या सेंटरवर असं एक मार्किंग केलेली आहे, आपण सेंटरला मार्किंग केलेली असते किंवा डॉट मार्किंग असते। ही डॉट मार्किंग आणि कंट्रोल स्लीववरची डॉट मार्किंग ही एकमेकाला जुळल्या गेली पाहिजे, मेश झालेली पाहिजे। आता हे आपण कंट्रोल स्लीव लावणार आहे, टॉर्च चालू मोबाईल कट झूम करणं हां कंट्रोल स्लीवची जी मार्किंग आहे
ही मार्किंग आणि कंट्रोल रॅकची मार्किंग जोडली गेली पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीनं कंट्रोल रॅक व कंट्रोल स्लीव हे आपण याची मार्किंग पूर्णपणे जोडून घेतलेली आहे. कंट्रोल स्लीव नंतर आपण स्प्रिंग सीट टाकलेली आहे. स्प्रिंग सीट नंतर आपण स्प्रिंग बसवूया आणि स्प्रिंग बसवल्यानंतर मग आपल्याला काय लंजरला लावताना लंजर हा पूर्ण डिझेलनं स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कंट्रोल रॅकची जी ही उभी खाच आहे यांच्या मधात म्हणजे ही जी सी लॉक जिथं बसतोय त्याच्या खालची जी नॉच आहे ही याच्या बसली गेली पाहिजे. त्यावेळेस प्लंजर आपल्याला असं उभं ठेवायचं आहे जेणेकरून ते बरोबर आतमध्ये जाईल. आता लावायचं आपल्याला प्लंजरला थोडं बाहेर पकडूनच आपल्याला सी लॉक लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर रोलर गाईड लावायची आहे. आणि दाबून बघायचं आहे की हे दबते का. दबत नसेल म्हणजे प्लंजर हा ज्या जे दोन स्लीव दिलेली आहे त्याला स्पर्श करत आहे. हे दबत नाही तर आपण स्प्रिंग को नहीं दबा रहे, प्लंजर को दबा रहे. इंजेक्शन पंप पूर्णपणे असेंबल केलेला आहे. या पद्धतीने आपण फ्युएल इंजेक्शन पंप पूर्ण असेंबल केलेला आहे. डिलिव्हरी वॉल होल्डर, पंप बॉडी आणि खाली रोलर गाईडमध्ये लॉक सुद्धा आपण लावलेला आहे. कंट्रोल रॅक, स्प्रिंग, रबर बूट आणि हा कंट्रोल रॅक ॲडजस्टिंग. जसं आपण ॲक्सिलेटर देणार गाडीला ॲक्सिलेटर देणार किंवा इंजिनला जसं आपण ॲक्सिलेटर पेडल दाबतो किंवा ओढतो तेव्हा हा कंट्रोल रॅक असा दबला जातो आणि फ्युएलची डिलिव्हरी इंजिनकडे इंजेक्टरकडे केली जाते. या पद्धतीने आपण फ्युएल इंजेक्शन पंप हा असेंबल करून केलेला आहे.